डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। इंस्टाग्रामवर अनोळखी मुलाशी मैत्री करणं तरुणींना महागात पडलाय। इंस्टाग्रामवर मैत्री करून महागड्या BMW सारख्या गाड्यांची रेलचेल दाखवत स्वतःला मॉडेल आणि रेल स्टार म्हणून सादर करणाऱ्या शैलेश प्रकाश रामगुडे याला विष्णुनगर पोलिसांनी पकडलेलं आहे। तरुण मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम उकळणाऱ्या आरोपी विरुद्ध 92,75,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय तरुणीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवत रामगुडे यांनी तिचा विश्वास संपादन केला। स्वतःच्या घरावर ईडीची धाड पडून 2 किलो सोने आणि 1 कोटी रुपये जप्त झाल्याचं खोटं सांगत तो अडचणीत आहे असं त्याने भासवलं आणि गेलेलं सोनं आणि पैशांची सुटका करण्यासाठी पैसे लागणार असल्याचं सांगून वेळोवेळी त्या मुलीकडून तिच्या बँक खात्यातून तसेच गुगल पेद्वारे रोख रक्कम घेण्यात आली। फिर्यादीकडे पैसे नसल्याचं समजताच तिच्याकडे तसेच घरातील सोन्याचे दागिने देण्यास देखील भाग पाडण्यात आलं। हे दागिने घेऊन काही दिवसात परत सोडवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं, मात्र पैशांसह दागिन्यांचा अपहार केला। या प्रकारात फिर्यादीकडून एकूण 51,50,000 रुपये रोख आणि लाखो किमतीचं सोन्याचे दागिने असं एकूण 92,75,000 रुपयांचा गंडा घातल्याचं निष्पन्न झालंय। फिर्यादीच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी देखील सुरू केली आणि त्याला अटक देखील केली। सोनाराकडून दागिने, 4 महागडे मोबाईल, BMW कार जप्त तपासात आरोपीने फसवणुकीत मिळालेले दागिने ठाण्यातील 3 सोनाराकडे गहाण ठेवल्याचं समोर आलंय। तेथून 37 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। याचबरोबर आरोपीकडून 4 महागडे मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली BMW कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे। उर्वरित त्याचा तपास आता सुरू आहे। कापूरबावडी पोलीस ठाण्यात देखील याच आरोपी विरुद्ध तरुणींना फसवणुकीचे 2 गुन्हे आधीच दाखल आहेत। सोशल मीडियावर मैत्री करून महागड्या गाड्यांचा दिखावा, मॉडेलिंगचा ग्लॅमर, भविष्यातील लग्नाचे आश्वासन देऊन तो मुलींना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत होता आणि मोठी आर्थिक फसवणूक करत होता। पोलिसांनी याला आता ताब्यात घेतलंय आणि विष्णुनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता